आपल्या मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि हा रात्रीचा ब्लॉग आहे। तर पहा, रात्री आम्ही चटणी बनवली होती। जास्त असं म्हणजे सीजनचे आंबे पण यायला लागले आहेत। तर सीजनचा पहिलाच आंबा आला होता, म्हणजे मार्केटमध्ये असतातच, तर आमच्या घरी पहिला आला होता म्हणून आम्ही ही चटणी बनवली, कैरीची चटणी। तर इथं माझ्या नवऱ्याने आणलं होतं भाजीला काहीतरी, 2-3 दिवसापासून मला म्हणत होता भाजीला आणले, पण मला माहीतच नव्हतं हे काय। तर पहा, मी इथं उचकून पाहते आज का यांनी भाजीला काय आणले। तर उचकून म्हणजे मला वासानेच कळालं हे काय भाजी आहे, पण तुम्ही पण पाहू शकता का ही भाजी काय आहे। तर आता पहा, तर ह्याच्यामध्ये आहे हे काय तुम्ही ओळखू शकता, याला पहा मुंग्या लागल्यात। तर ही आहे सुकट, आणि सुकट माझ्या एवढ्या वर्षांनी मी सुकट खाते। मी आता 10-15 वर्ष तरी कधीच सुकट खाल्ले नाही। आणि बघा, त्यांना कुणीतरी सांगितले की ह्याची चटणी खूप चांगली होती म्हणून त्यांनी आणली आणि मला म्हटलं कर ही सुकट। तर पाहू आता करायची मला कशी चटणी होती, मी नक्की दाखवेल तुम्हाला केली तर। तर ही अर्धा किलो सुकट आणली आहे चटणीसाठी। तर त्यांनी कधी खाल्ली नाही आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये ही खाल्ली नाही, पण एखाद्याने त्यांना सांगितली, म्हणजे त्याच्या मित्रांनी सांगितली का ही खाऊन बघ आणि म्हणून ते घेऊन आलेत। पण त्यांनी तर त्यांच्या पूर्ण आयुष्यात असं काही खाल्लं नाही। आणि याला थोड्या मुंग्या लागल्यात, तर मी याला आता उन्हात ठेवते जरा वेळ आणि मग पुन्हा दुसऱ्या बरणीत भरून ठेवते। तर इथं सकाळचा हा ब्लॉग आहे। तर पहा, सकाळी माझ्या किचनचे हाल बघा, हे भांडे बघा, म्हणजे कामगार जेव्हा जेवून वगैरे जातात ना, खूप राडा असतो। आज तर कमीच आहे आणि हे सगळं मला नंतर उरकायचं असतं। तसं मी तुम्हाला दाखवत नाही, कारण कॅमेरा पकडायला कोण नसतं आणि मग मी दाखवायचंच नाही। तर आज मी बनवली होती ही भाजी फ्लावरची आणि चपात्या, म्हणजे सकाळी एवढंच असतं, भात वगैरे काय नसतो बरं का डब्याला। तर डबे असतात तर डब्याला भात वगैरे काहीच नसतो, फक्त भाजी आणि चपाती। हे भांडे बघा, हे भांडे कसे पडलेत। तर हे बघा, बेसिंग पण एवढं खराब झाले, आता मी घासलं सुद्धा नाही। आणि इथं असतं खरकाटं पाणी, तर मी ते लिकेज होतं म्हणून ठेवत नाही आहे। खरकाटं पाणी आमच्या इथं फेकायला बाहेर आहे, तर मग त्याच्यामध्ये कसं